बघा काय बघितलं आपण, कायनेटिक एनर्जी, काही क्वेश्चन कायनेटिक एनर्जीचे, त्याच्यानंतर मग पर्सेंटेज ऑफ देरावर क्वेश्चन बनते. बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आपल्याजवळ, 1/2 mv², बरोबर ना. अजून काय, p²/2m, हा पण आपल्यासाठी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे, बरोबर की नाही. हे दोन फॉर्म्युला आपण बघितलेले कायनेटिक एनर्जीसाठी. आता मी काय म्हटलं, इफ बॉल falls from 45 meter and 125 meter building, then find the ratio of kinetic energy during impact on the ग्राउंड. काय म्हणतात ते, काय म्हणतायत, एक बॉल आहे, तो किती वेळा टाकलाय, 85 ने टाकलाय, आणि 125, आणि तोच बॉल घेतलाय ना, म्हणजे मास कसा झाला, सेम झाला. मग बिल्डिंग, देन फाइंड द रेशो ऑफ कायनेटिक एनर्जीचा रेशो मला काढून द्यायचा आहे. कसं काढता येईल, इथून मी बॉल टाकलाय, इथं पोहोचल्यानंतर किती आहे तुमचा 45, तर इथं किती होईल, आहे तुमचा किती 125, इथं पडलाय, तर इथून किती होईल, तो असतो फॉर्म्युला 2gh. आठवलं काय, वेलोसिटी फॉर्म्युला असतो 2gh. मग काय राहिलं, कायनेटिक एनर्जी जोड काय, 1/2 mv². मग 1/2 m, v ची व्हॅल्यू किती आहे, √2gh, तर याचा काउंट जर स्क्वेअर केला तर काउंट जाईल 2gh बनेल. मग हा 2 to गेट कॅन्सल झाला, m कॉन्स्टंट आहे आणि g पण कॉन्स्टंट आहे, तर तुम्ही काय म्हटलं, कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय, h. मग तुम्ही म्हणू शकता ना, कायनेटिक एनर्जी 1 to कायनेटिक एनर्जी 2 इज इक्वल काय, h1/h2. h1 किती आहे, 45 आहे, हा किती आहे, 125 आहे. किती होणार आहे, 15 त्रिक 45, हा 15 त्रिक 45, किती होणार आहे, 15 5 75, 15 7 9 7 105, 15 8 15 8 किती, 8 पंचे 40, 15 9 ना, 15 9 किती होत आहे, 5 नाही करा, 5 9 45, 5 2 10, 5 5 25, हा नंतर किती होणार आहे, 9/25. अजून काय होईल, नाही 9/25, 9/25 उत्तर येईल. काय डाऊट आहे, सेम क्वेश्चन. आता क्वेश्चन मध्ये थोडस चेंज करतोय, व्यवस्थित लक्षात. मी म्हटलं, इफ बॉल 2 किलोग्राम बॉल इज फॉल्स फ्रॉम ए बिल्डिंग, if it required 4 seconds and 3 seconds respectively, then find the ratio of kinetic energy. हा आता काय म्हणतात ते, आता काय दिलं तुम्हाला, टाइम दिलं. इथं काय दिलं होतं त्यांनी, इथं काय दिलं होतं आपल्याला, हाईट दिलं होतं. तिकडे काय दिलेलं आहे, टाइम दिलेलं आहे. आणि विचारलं आता कायनेटिक एनर्जी, परत तोच विषय, कसं काढणार आता, इथं काढलं, v0 काढलं, √2gh कसं काढणार तिथं, मग तू सांगतो, अरे का सात पे जास्त करून घेतो. हा असो, v0 का u प्लस at, v बरोबर काय g इंटू t. चला, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 mv², 1/2 m, v ची व्हॅल्यू किती होणार आहे, g² t² होऊन जाईल. मग कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हणू शकता तुम्ही, t². मग काय, कायनेटिक एनर्जी 1 to कायनेटिक एनर्जी 2 काय होणार आहे, t1/t2. त्याचा काय करायचं आहे, ब्रॅकेट स्क्वेअर मांडायचा आहे. हा किती होणार आहे, t1 किती आहे, 4 आहे, आणि हा किती आहे, 3 आहे. त्याचा काय करायचा आहे, स्क्वेअर, म्हणजे किती झालं, 16:9.
मग तुम्हाला देता ते एखादे कायनेटिक एनर्जी देतील आणि त्याच्यावर दुसरे कायनेटिक एनर्जी विचारतील. कंडिशन देताना असे देऊ शकतात ते. काय डाऊट आहे? समजले? सिंपल आहे. जाऊ पुढे. आपण बॉम्ब एक्सप्लोजनचं घेतलाय ना, अजून एक बॉम्बचा एक्सप्लोजनचा क्वेश्चन येतो आणि थोडसा नेक्स्ट लेवल ठेवतो. इफ 5 किलोग्राम bomb is इनका इथं माझं बसून जाईल ना, क्वेश्चन बसला पाहिजे. इज एक्सप्लोड्स, दुसरा एक क्वेश्चन घेऊन टाकू. इनटू 3 किलोग्राम and 2 kilogram respectively, then lighter particle is a travel with 6 meter per second. Then find the AVR particle velocity. AVR particle velocity. Also find the ratio of velocity and kinetic energy. आता काय दिलं तुम्हाला? असं म्हटलं त्यांनी, हा 5 किलोग्रामचा बॉम्ब आहे. 5 किलोग्रामचा बॉम्ब तुकडे होऊन किती होणार? 2 तुकडे झाले. किती? एक झाला तुमचा 3 किलोग्राम आणि एक झाला तुमचा 2 किलोग्राम. एक झाला तुमचा 5 किलोग्राम आणि 2 किलोग्राम. आणि त्याच्यात अजून पुढे काय म्हटलं त्यांनी? जो लाइटर पार्टिकल कोण आहे? 2 kg. तो कितीने चाललाय? 6 मीटर पर सेकंद चाललाय, असं त्यांनी सांगितलं आपलं, बरोबर की नाही? 6 मीटर पर सेकंद चाललाय. तर याची स्पीड किती असेल आपल्याला हा प्रश्न विचारलेला, बरोबर की नाही? पहिल्यांदा हा विचारलाय, नंतर काय विचारलंय? त्यांचा वेलोसिटीचा रेशो, नंतर काय विचारलंय? कायनेटिक एनर्जीचा रेशो. मी कालच सांगितलं होतं, जेव्हा आपण बॉम्ब एक्सप्लोड होतो किंवा कोणती गोष्ट घडत असते तर मोमेंटम काय राहतो? कन्झर्व राहतो, सांगितलेलं. मग तुम्ही काय म्हटलंय? इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू काय? फायनल मोमेंटम. मी काय म्हटलं? इनिशियल मोमेंटम याची वेलोसिटी किती होऊन जाईल? 0. याची वेलोसिटी किती असणार? 0. का बरं? कारण की तुम्ही विचार काय? थांबलेला आहे बॉम्ब, जो आहे तो थांबलाय, त्याच्यानंतर तो फुटणार आहे. फुटल्यानंतर त्यांच्याकडे वेलोसिटी जाणार आहे. म्हणजेच काय रे? मास इंटू वेलोसिटी. हा काय म्हणणार? m1 v1 प्लस m2 v2. हे तर किती होणार आहे? 0 होणार आहे, कारण की इनिशियल वेलोसिटी काय झाली? 0 झाली. m1 किती आहे? मी म्हटलं किती? 2. किती? 6 प्लस किती? m2 किती? 3. आणि v2 माहिती आहे का? तेच तर काढायचं आपल्याला. मग किती झाले? 6 दुने 12. पण इथे काय झालं? -12. आणि इथे किती झालं? 3 इंटू v2. 3 चौक 12. म्हणजे काय झालं? v2 किती झाला तुमचा? -4 मीटर पर सेकंद. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की 2 किलोग्रामचा जो आहे, 2 किलोग्रामचा जर या साईडला जात असेल 6 ने, आणि त्यावेळेस 3 किलोग्रामचा जो आहे तो या साईडला जाणार आहे कितीने? 4. असं आपल्याला कळालं. डायरेक्शन कशी दोघांची? अपोजिट, कारण की निगेटिव्ह साइन आला, निगेटिव्ह साइन काय दाखवतोय? दोघांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. दुसरा, मग आता काय विचारलंय? दुसरं काय विचारलंय? रेशो विचारलाय ना, v1 अपॉन v2. v1 किती आहे? 6 आहे. v2 किती आहे? 4. आता मायनस अर्थ काय होतो? डायरेक्शन. 2 दुने 4, 2 त्रिक 6. काय आलं उत्तर? 3/2. आता विचारलं काय तुम्हाला? कायनेटिक एनर्जी, कायनेटिक मोमेंटम कसं राहील? कन्झर्व राहील. मग तुम्ही काय सांगाल? p² इज 2m ना. तुम्ही काय म्हणू शकतात? कायनेटिक एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय? मास आहे. मग काय? कायनेटिक एनर्जी 1 टू कायनेटिक एनर्जी 2. म्हणजेच काय? m2 बाय m1. m1 किती आहे? m1 किती? 2 आहे. m2 किती आहे? 3 आहे. 3:2. काय डाऊट आहे? किंवा याला तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकतात? याला अजून कसं सॉल्व्ह करू शकता तुम्ही? 1/2 m1 v1². हा, 1/2 m2 v2². तरी आता पण उत्तर येत राहणार 3/2. m2 बाय m1 लिहा किंवा यांचं प्रोडक्ट करून करा, तर दोघांचं उत्तर सेमच आपल्याला मिळणार. काय डाऊट आहे? समजलंय?
नेक्स्ट काय घेऊ? याचं झालं नाही, एन वगैरे क्वेश्चन झालं ना आपलं, फ्रिक्वेन्सी वगैरे. अजून एक क्वेश्चन जातो त्याच्यातला. इफ बॉल rotates with 60 RPM, if it becomes double, then kinetic energy will be. दूसरा, if ball rotates with 60 RPS, if it becomes triple, then kinetic energy will be. काय बोलतात ते? पहिल्याच्यात काय दिलंय? बॉल रोटेट विथ द 60 RPM. हे काय दिलंय? RPM म्हणजे काय असतं? रिव्हॉल्युशन पर मिनिट. पण काय दिलेलं आहे? एन दिलाय, ओमेगा दिलाय, टी दिलाय. काय दिलंय? ओमेगा आहे. काय ते? ओमेगा सॉरी 60 RPM दिलंय ना. ते काय दिलं तुम्हाला? एन दिलंय. एन किती तुम्हाला? 60 RPM. रेडियन पर सेकंद असेल तर काय असतं? ओमेगा असतं. मग आता 60 RPM आहे, करायचं तर गरज पडणार नाही, पण आपण समजून घेऊया. 60 RPM दिलेले. RPM म्हणजे पहिल्यांदा RPS करून घ्या. म्हणजे काय करणार? 60 ला 60 डिवाइड करून काय होणार तुमचं? मग RPS होऊन जाईल. म्हणजे किती झाला? 1 RPS. करायची गरज नव्हती, पण प्रोसेस माहिती असण्यासाठी आपण केला. चला, काय म्हटलं त्यांनी? कायनेटिक एनर्जी जो काय असतं रे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? एन स्क्वेअर असतो. खाली झालं आपलं कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. मग मी म्हटलं कायनेटिक एनर्जी 2 कायनेटिक एनर्जी 1 इज इक्वल टू काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल N2 बाय N1. त्याचं काय? ब्रॅकेट्स कर. काय सांगितलं? N2 काय झालेलं आहे? डबल झालेलं. कोणाच्या? पहिल्याच्या. म्हणजे काय? 2 बाय N इंटू काय? N इंटू काय? N गेट. त्याचा स्क्वेअर झाला. म्हणजे काय झालं? 4 टाइम्स. कायनेटिक एनर्जी किती होऊन जाईल? 4 टाइम्स होऊन जाईल. कायनेटिक एनर्जी 1 किती बन जाईल? 4 टाइम्स बन जाईल. कळालं का? मला सांगा, इथे किती झालं रे? ट्रिपल आला. म्हणजे कायनेटिक एनर्जी किती होणार आहे? कायनेटिक एनर्जी सेकंड किती होईल? 9 टाइम्स ऑफ कायनेटिक एनर्जी. अरे वा. कारण कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? एन स्क्वेअर ना. एन किती केला त्यांनी? 3 चा किती होऊन जाईल? स्क्वेअर केला तर किती झाला? 9. म्हणजे किती होऊन जाईल? 9 टाइम्स. कळालं? तिथं डबल केला म्हणून काय झालं? 4 टाइम्स. तिथं ट्रिपल केला म्हणून किती झालं? 9 टाइम्स झालं. काय डाऊट आहे? समजलंय?